मृत्यूनंतर पण जिवंत झाले होते बाळूमामा। ही गोष्ट त्यावेळेची आहे जेव्हा बाळूमामा एकदा शेतात झोपले होते। एक शेतकरी येतो आणि त्यांना उठवण्याचा प्रयत्न करतो, पण ते उठतच नाहीत। बाळूमामाच्या छातीवर कान ठेवल्यानंतर त्याला कळालं की बाळूमामा श्वास घेत नाहीयेत, म्हणून त्याने लोकांना जमा केला आणि लोकांना असं वाटलं की त्यांचं निधन झालं आहे, म्हणून ते त्यांना घेऊन स्मशानभूमीत निघाले। त्यावेळी एक अचंबित घटना घडली। अचानक बाळूमामा जागे झाले आणि लोक अचंबित झाले की बाळूमामा जागे कसे झाले। बाळूमामा जागे झाल्यानंतर त्यांनी लोकांना सांगितलं की माझ्या स्वप्नात साक्षात भगवान पांडुरंग आले। भगवान पांडुरंगांनी मला माझा एक गुरु शोधायला सांगितलं आहे। 1 मिनिटाच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये ही कथा पूर्ण होणार नाही। जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास मराठी सनातनी फॅक्ट्सला नक्की सबस्क्राईब करा।